करताना, मग तर सकाळी लवकर उठून डॅडी बरोबर शेती बाजारात जाणे असो व तो कधी आरामाचा पण नव्हता संडे. शाळेत नोकरी बरोबर डॅडीनंही व्यवसायात खूप सपोर्ट देऊन कष्ट केले व आज त्याला तुमच्या कष्टामुळे आम्ही चांगले शिक्षण आणि आमचे लग्न तिन्ही मुलांसाठी व्यवस्थित केले. मम्मी डॅडीने गुड आफ्टरनून सगळ्यांना. इकडे जमलेल्या मम्मीच्या शाळेमधले मित्रमैत्रिणी, शिक्षक आणि माझे सर्व कझन्स. सो हा एक मम्मीसाठी एक छोटीसं एक लेटर म्हणू शकते मी आमच्या सर्वांतर्फे. सो निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा सण आहे. पाऊल बाहेर पडताना रंगणार मन आहे. आजचा दिवस पुन्हा शोधून देखील मिळणार नाही. आठवणींच्या पावसामध्ये कधी भिजली कळणार नाही. निरोपाच्या क्षणी एका डोळ्यात हसू आणि दुसऱ्यात असू, मग नितांत आठवणी. सर्वप्रथम आजच्या शुभ दिवशी मी देवाला धन्यवाद देते. आमचे आजी आजोबा, डॅडी व मामा आज हा सोहळा पाहण्यासाठी नाही आहे. ते असते तर त्यांना खूप आनंद झाला असता. ते हा सोहळा स्वर्गातून नक्कीच पाहत असतील. मम्मीच्या आयुष्यातील या खास दिवशी तुम्ही सर्व इथे हजर आहात म्हणून तुमच्या सर्वांचे मनापासून आभार. तर आपल्या सर्वांसाठी सौमित्र भावनांनी हा दिवस आहे. अशा प्रकारे माझ्या मम्मीची 33 वर्ष अध्यापनाची कारकीर्द सुरू झाली. मम्मीचे शिक्षण म्हणजे BA, 6 वर्षे खासगी तर 27 वर्षे जिल्हा परिषद शाळेत त्या भिवंडी, भारोळ, देवाळे या ठिकाणी कार्य केले. आठवते मला तो मम्मीचा दररोजचा प्रवास. कधी ऑटो, बस, ट्रक तर कधी मॅजिक रिक्षा. भर ऊन, थंडी या पावसाळा असो, पण हा प्रवास मात्र सतत. माझ्या मम्मीच्या माहेरचे कुटुंब म्हणजे माझे आजी आजोबा व मामा मम्मी असे भाऊ बहीण व त्यांच्यामध्ये अपार प्रेम. माझ्या आजी आजोबांनी खूप कष्ट करून दोन्ही मुलांना चांगले संस्कार व शिक्षण दिले. माझ्या मामाने पुढे शिकण्यास मम्मीची खूप प्रोत्साहन व मदत केली. नेहमी मम्मीच्या पाठीशी राहून साथ द्यायची. त्यानंतर 1991 ला लग्न झाल्यावर डॅडी आणि मम्मीने एकमेकांना साथ देऊन संसार केला. डॅडी द अनसन हिरो ऑफ माय मॉम्स एंटायर जर्नी. मम्मी डॅडी खूप कष्ट करून आम्हा तिन्ही बहिणींना चांगले संस्कार व शिक्षण दिले. मम्मीने तिच्या लहानपणी कष्ट केले आहेत. आमची मम्मी सामान्य पण कधी असामान्य आहे. लहानपणापासून बघितले आहे तिला दिवस रात्र घरात कष्ट करताना, मग तर सकाळी लवकर उठून डॅडी बरोबर शेती बाजारात जाणे असो व तो कधी आरामाचा पण नव्हता संडे. शाळेत नोकरी बरोबर डॅडीनंही व्यवसायात खूप सपोर्ट देऊन कष्ट केले व आज त्याला तुमच्या कष्टामुळे आम्ही चांगले शिक्षण आणि आमचे लग्न तिन्ही मुलींसाठी व्यवस्थित केले. मम्मी डॅडीने आजारातून खूप सेवाही केली व ब्रेक वुमन म्हणून आम्हालाही सपोर्ट दिला. तुम्ही दुःख झेलून आपल्या मायेची सावली आम्हाला दिली. तुझा स्वभाव अगदी प्रेमळ व कष्टाळू व भयंकरतेमध्ये राहणे हीच आमचे मोठे इन्स्पिरेशन. मनाच्या कोऱ्या करकरीत पाठीवर समतेचे ममतेचे धडे गिरलेले आणि आज ती पाठी ज्ञानरत्नांनी शिगोशीत भरलेली आहे. त्यांनी प्रत्येक स्टुडंट्सना एकाच मापात तोललेले नाही. प्रत्येकाचा त्याचा चांगलं गुण व पॅशन शोधून त्यांना घडवले आहे. मम्मी त्यांच्यावर अपार प्रेम व त्यांच्यासाठी डेडिकेशन व त्यांनाही मम्मीवर इतकं प्रेम पडून मला खूप अभिमान वाटते. Thank you mom for leading us an example and showing us that if we work hard and pour passion into what we do, we will always succeed. And teaching to be an amazing parent by sticking achieving our dreams, we will always be our hero and inspiration. शुभ्र फुलं
लांबून सुंदर दिसतेच, पण जवळ आल्यावर सुगंध देखील देते. त्याप्रमाणे मम्मी तुझ्या सेवेचा सुगंध मनोमनात उचला आहे. It is however your duty to reap what you have sowed. You have worked so hard and accomplished so much. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही. निरोप दिल्याने सोबती सुटत नाही. थँक्स टू मम्मीचे सर्व सहकाऱ्यांनी ज्यांनी मित्रमैत्रिणीसारखे त्याच्या आयुष्यात सर्वात चांगले क्षण घालवले आहे आणि आनंदाच्या प्रत्येक कार्यात त्यांना साथ देऊन त्याचे कर्तव्य पार पाडण्यासाठी योग्य वातावरण उपलब्ध करून दिले. माझ्या मामाकडची फॅमिली तसेच आमच्या घरची सर्व फॅमिली, नातेवाईक यांचेही मी मनापासून आभार मानते. ते आमच्या सोबत सर्व क्षणाला साथ देत असतात. कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते, पण संपणाऱ्या वाटेसोबतच जन्मणारी नवी पहाट असते. आयुष्याच्या या नव्या प्रकाशाचे नाव असले जरी सेवानिवृत्ती, तरी तीच घेऊन येईल मम्मी तुझ्या आयुष्यात एक नवी क्रांती. आजच्या या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित राहून माझ्या मम्मीला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी माझ्या कुटुंबातर्फे मी आपले आभार मानते. मम्मी, लॉट्स अँड लॉट्स लव्ह यू. तुझ्या मुलीकडून आणि सगळ्या जावयांकडून. आणि हा सोहळा पाळण्याचं जे भाग्य आज मला लाभलेलं आहे त्यामध्ये सर्वप्रथम देवाला धन्यवाद देतो. कारण आजचा सोहळा पाळण्यासाठी माझे मिस्टर, आई वडील आणि भाऊ तिन्ही व्यक्ती लागले. त्याचा मला खूप योजना वेगळी असते, त्या आपल्या हातात काही नसते. आज सगळ्या इथे जमलेले सर्व शिक्षक वर्ग, सर्वांनी व्यासपीठ, आमच्या केंद्रप्रमुख मॅडम आणि इथे जमलेले सर्व शिक्षक वर्ग आणि ज्या नात्याने इथे उपस्थित आहेत त्यांचे मी सर्वप्रथम आभार मानते की माझ्या शब्दाला मान देऊन त्यांनी आज इथे उपस्थित राहिले आणि एवढ्या लांबून सकाळची शाळा करून सुद्धा आले. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. आणि आपण सर्व केलेलंच आहे, जास्त आपल्या वेळ घेत नाहीये. फक्त एवढ्याच गोष्टी की मी ज्या ठिकाणी शाळेत होते त्या ठिकाणी सर्व शिक्षकांचे जे सहकार्य मला लाभलेलं आहे ते खूप चांगलं होतं. आणि म्हणजे कधी असा अनुभव आला नाही की मी एकटी आहे असं. सर्व सोबत आम्ही एकत्र राहायचे. आम्ही सुरुवातीला टेंभोलीच्या शाळेमध्ये मी भिवंडी तालुक्यामध्ये होती. त्या ठिकाणी सुद्धा ऑर्गिना, रुबिना, ज्योत्स्ना, राजेश असे बरेच आहेत नाव काढण्यासाठी. म्हणजे असं आम्ही एकत्र होते. जवळजवळ तिथे 8-9 वर्ष मी त्या मुलीमध्ये टेंभोलीच्या शाळेत हे केलं. परंतु आम्ही कधी असं कोणाविषयी असं कधी म्हणजे असं काही बोलले नाही किंवा काही नाही. सर्व एकत्र मिळून वागायचे. आणि प्रवास सुद्धा आमचा खूप याचा होता कारण त्यावेळेला बसेस वगैरे नव्हत्या आणि अशा परिस्थितीत आम्ही एकत्र राहून एकत्र सर्वांनी प्रवास केला. तसेच त्यानंतर माझी 2006ला भरव शाळेमध्ये वसई तालुक्यामध्ये आणि ही शाळा सुद्धा वसईच्या टोकाला म्हणजे एकदम हायवे रोडला होती आणि ती म्हणजे एकदम शेवटची शाळा वसई तालुक्यातली. आणि ज्यावेळी आम्ही लागले म्हणजे ज्यावेळी आम्हाला ऑर्डर दिली, मला त्यांना ऑर्डर दिलेली आणि त्यावेळेला भावळे माहिती पण नव्हतं आणि अशा ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी प्रवास केला. पण तिथे जाण्याची बसची सोय पण नव्हती, रिक्षा नव्हती की काही नव्हतं. जे काही वाहन मिळेल ते वाहन पकडून आम्ही
म्हणजे जायचं आणि कसं इकडे हायवे म्हटलं म्हणजे वाहनं पण खूप फास्ट यायची आणि कसा तरी आम्ही तो एकदा प्रवास केला. तसेच शीतल मॅडम, पल्लवी, सचिन सर, बोगे सर, वैदी सर, अनिता मॅडम, म्हणजे हे सर्व शिक्षक आम्ही एकत्र राहिले. कधी असं आमच्यामध्ये भांडण किंवा असं काही नव्हतं आणि सर्व मिळमिसून वागायचे. हा जो आनंद होता आणि मुलांमध्ये आम्ही वेळ घालवायचे तो खूप मोलाचा होता. आणि त्याच्यानंतर मग 14 वर्ष काढल्यानंतर मला असं वाटायचं, मी नेहमी म्हणायचे अनिताला वगैरे सर, शीतल मॅडम वगैरे म्हणायचे, संजय वगैरे काय म्हटलं सगळे जवळ जातात, आम्ही कधी जवळ जाणार, आपण कधी जवळ जाणार. आज आपली एवढी वर्ष बनले काय परमेश्वर आपल्या एक प्रार्थना ऐकू की नाही, म्हणजे असं एक मनामध्ये खूप हे होती, खंत होती. आणि शेवटी परमेश्वराने आमची प्रार्थना ऐकली आणि माझी 2019ला जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी बदली झाली. आणि मग या ठिकाणी माझी 4 वर्ष बनली आणि सगळ्यांचं सहकार्य चांगलं लागलं. स्टँडी आयरी सगळे आम्ही एकत्र राहायचे सर्वजण. आणि विशेष म्हणजे मी आभार मानते ते आमच्या वसई केंद्राचं, कारण मी शाळेमध्ये आता 6 जूनपासून एकटीच होती. त्याच्यामुळे आता माझ्या शाळेत खरं म्हणजे माझ्या शाळेत कार्यक्रम करायला पाहिजे होता, परंतु माझ्या जरा कोणी नसल्यामुळे मी एकटी काय करू, करायला कसं सगळे मुलं पण साथ देते असं काही असतं. परंतु मग मी मॅडमला मॅडमशी बोलली, त्यांच्या प्रोग्रामशी, आणि त्याच्यामध्ये सांगितलं तसं की नाही मॅडम आपण अभ्यास केंद्रामध्ये करूया तुमचा कार्यक्रम. आणि सगळ्यांनी मेहनत घेतली, कष्ट घेतले, आज चांगल्या प्रकारे तुम्ही कार्यक्रम केला आणि माझं सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे आभार. पुन्हा सगळ्यांचे, माझ्या फॅमिलीचे, माझ्या घरच्या कुटुंबाचे, बाहेरच्या कुटुंबाचे, ज्या ज्या काही सर्व या ठिकाणी आज आलेले आहेत त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि देवाला धन्यवाद देते. थँक्यू. सेवापूर्ती म्हणजे रिटायरमेंटचा प्रोग्राम करत आहोत. 33 इयर्स त्यांनी सेवा कार्य केलेलं आहे. 27 इयर्स ह्या स्कूलमध्ये आणि त्याच्या अगोदर 6 इयर्स प्रायव्हेट स्कूलमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आणि सकाळी आम्ही जिथे प्रोग्रामला होते तिथे आम्ही सर्व स्टोरीज ऐकल्या त्यांच्या प्रवासाच्या, त्यांनी केलेल्या मेहनतीच्या. तसेच त्यांनी खूप असं म्हणजे ते खूप प्रेमळ आहेत असं पण आम्हाला कळलं आणि आहेत असं नाही. आणि त्यांनी खूप असा संयम दाखवला. त्यांनी टीचर्स म्हणून कोणत्या स्टुडंट्सना कधी मारलं नाही. आणि त्यांचे जे दुसरे जे शिक्षक होते त्यांनी त्यांची मनोगत व्यक्त केली. बरंच काही आम्हाला ऐकायला म्हणजे मिळालं जे आम्ही ऐकलो नव्हतं. आणि मामीची ती बाजू मला आज कळली आणि मला पण ऍक्च्युअली रडायला पण आलेलं. जेव्हा हे दोघं वाचत होते तेव्हा मला खूप रडायला आलेलं आणि असं वाटलं की टार्झन मामा आणि रॅन्सल मामा दोघं
ह्या क्षणासाठी हजर व्हायला पाहिजे होते, घ्यायला पाहिजे होते. तर खूप अशी मेहनत मामीने घेतलेली होती आणि त्यामुळे त्यांनी मुलींची शिक्षण आणि जे आता आपण बघतोय ते त्यांच्या मेहनतीचं फळ आहे. ओके, तर आपण आता छोटीशी प्रार्थना करू की आज जो म्हणजे मामीने जे कार्य केलं आणि त्यांचं फळ त्यांना मिळालं त्याबद्दल आपण सर्वप्रथम मरिया माता आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे आभार मानू. तसेच मामीला चांगलं आरोग्य मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आमच्या सर्व But what I will say, it will make sense because I am saying it from bottom of my heart. फॅन्टॅस्टिक. व्हेनिसा आणि माझं 8 वर्षापासून रिलेशनशिप आहे आणि मम्मीला तुम्ही ऑलमोस्ट 30, कोण 35, कोण 15-20 वर्षापासून ओळखत असेल, पण मी या अगदी 8 वर्षापासून ओळखतो आणि खूप क्लोजली ओळखतो. ती फक्त एक चांगली शिक्षिका नव्हती. शी वॉज अ व्हेरी गुड टीचर बट ऑल्सो शी वॉज अ व्हेरी गुड मॉम. शी इज अ व्हेरी गुड मॉम अँड शी वॉज अ व्हेरी गुड वाईफ ऑफ हर हजबंड. बिकॉज नेन्सल डॅडीचा तुम्हाला स्वभाव माहिती होता, थोडा तारपट That's होता. what I'm saying. त्याला सपोर्ट करणं म्हणजे सगळं एक नेक्स्ट लेवल एफर्ट्स होते आणि मम्मीने त्यांना खूप सपोर्ट केलं, त्यांच्यावर प्रेम केलं. आणि जेव्हा जेव्हा मी यायचा म्हणजे आमचं रिलेशन होतं तेव्हा मम्मीने ना हमेशा डॅडीची तारीफ केली आणि डॅडीने हमेशा मम्मीची तारीफ केली. त्या लेवलचं त्यांच्यात प्रेम होतं. त्याच्यानंतर कमिंग टू देअर अपब्रिंगिंग, म्हणजे मी स्वतः सांगतो माझी वाईफ, आय एम सो लकी टू हॅव व्हेनिसा इन माय लाईफ बिकॉज त्यांची अपब्रिंगिंग एवढी चांगली आहे ना. माझ्याकडून काही मिस्टेक झाले किंवा एनिथिंग मम्मी सांगते जाऊन दे असं नाही बाबू, लोक वागले आपण असं नाही वागायचं. द वे शी मेक्स अंडरस्टँड हर चिल्ड्रन्स लाईक क्रिस्टल ताई, सीन ताई, व्हेनिसा, कोणा जरी स्कूलमध्ये झगडा हो, तिला काय मिसअंडरस्टँडिंग असो, म्हणजे एखादा एक आई असते ना ती भडकवणारी असते, तू तिकडे जाऊन असं कशाला करायची, तुला इकडे मी सुखात ठेवलेलं. पण ती जे गायडन्स करते ना ते लाखाचं आहे. म्हणजे प्रत्येक मुलीला तिच्या आईने असं गायडन्स केलं पाहिजे. आणि लिटरली शी इज लाईक अ व्हेरी गुड पर्सन. शी इज व्हेरी सायलेंट किलर. म्हणजे काही लोक असतात ते आपल्याला दिसतात खूप कार्य करताना, सोशल करताना. मम्मी कुठे दिसणार नाही, ती तिच्या पावलातून मिनिटाला चांगले कामं करत असते, लोकांसाठी प्रार्थना करत असते. अशी ही ती शांत बाई आहे आणि ती सगळ्यांचा विचार करणारी एक लेडी आहे. म्हणून I would not only like to say that she was a good teacher, but she is a good mom, she was a good wife, and she is a good teacher. आणि ते आज And now she mother-in-law. And now she mother-in-law म्हणजे I Mother. would not like to say that she is mother-in-law. She She's is a like my mother. mom. Yeah. Very. She is not like my mom. She is my mom.